नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये जीवा आता नंदिनीवर खूपच भारी भरतोय. कारण नंदिनीने त्याला माफ केले. नंदिनीचा आनंद निवास परत मिळवलाय. त्याने गजरा आणलेला असतो पण तो लपवतो. काव्या तिथे आलेली असते तर नंदिनी म्हणते की काय हो, माझ्यापासून गजरा का लपवताय? त्यावेळेला काव्या म्हणते की नंदिनी, अगं ताई, तुला काय सांगू, काही गोष्टी अशा असतात ना की त्या कितीही लपवलं तरी ते लपले जात नाहीत. आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहू लागतात. नक्की काव्याला असं म्हणण्यामागचा अर्थ काय आहे हे जीवा आता विचार करत असतो. दुसरीकडे दिवाळीची तयारी चालू असते. काव्य आता स्टूलवर उभं राहून लाइटिंग लावत असते. त्याच वेळेला अचानकच तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार असते तर पार्थ येऊन तिला वाचवतो. काव्य आता पूर्णपणे पार्थच्या मिठीत असते आणि रम्या तिथे आलेली असते. रम्याला त्या दोघांनाही एकत्र पाहून खूप जळफळाट होतो. तर इकडे काव्य आता पार्थकडे पाहत असते तर पार्थ म्हणतो, स्टूलवरून काय पडताय? तुम्ही तर प्रेमात पडायला पाहिजे. असं म्हणून आता पार्थ काव्याला जाणीव करून देतो की त्याचंसुद्धा काव्यावर खूप प्रेम आहे. तर आता इकडे मात्र रम्याचा खूप जळफाट झालेला आहे. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.